विद्यार्थी मित्रो, आज आपण मॅथ्स सेकंड मधील थर्ड चॅप्टर सर्कल त्याचा पुढचा भाग पाहतोय, कॉन्व्हर्स ऑफ टॅन्जंट थेरम. मागच्या वेळी आपण टॅन्जंट थेरम पाहिलेला आहे, त्याचा आज आपण कॉन्व्हर्स पाहतोय, व्यत्यास. काय आहे कॉन्व्हर्स? पहा. अ लाईन perpendicular to a radius at its point on the circle is a tangent to the circle. याचा अर्थ काय पहा. A line perpendicular to a radius, त्रिज्येला लंब असणारी रेषा at its point on the circle, वर्तुळावरील बिंदूतून is a tangent to the circle. याचा अर्थ वर्तुळावरील बिंदूतून काढलेली जी लंब रेषा आहे, त्रिज्येला लंब काढलेली रेषा ही त्या वर्तुळाची टॅन्जंट असते, स्पर्शिक असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मागच्या वेळी आपण थेरम काय पाहिला आहे? वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते आणि हा आहे याचा व्यत्यास. ही फिगर आहे. काय दिलंय? गिवन m is a center of the circle, segment ON, segment MN is a radius, line L perpendicular segment MN. वर्तुळाचा केंद्रबिंदू M आहे, रेषा L ही त्रिज्या MN ला लंब आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. आणि सिद्ध काय करायचं आपल्याला? टू प्रूव्ह लाइन L is a tangent to the circle. रेषा L ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक रचना करावी लागणार आहे. कंस्ट्रक्शन. टेक एनी पॉइंट P अदर दॅन N ऑन दी लाइन L, ड्रॉ सेगमेंट MP. रेषा N वर N बिंदू शिवाय एक बिंदू P घ्या आणि रेषाखंड MP काढा. अशा प्रकारची ही रचना आहे. सिद्धता पाहायची कशी आहे. In triangle MNP, angle N is a right angle. Therefore, segment MP is a hypotenuse. MNP या त्रिकोणामध्ये हा कोन 90 अंशाचा आहे. कारण दिलेला आहे काय? लाइन L perpendicular segment MN. Line L perpendicular segment MN. That is, this angle is 90 degree. In this triangle, this angle is 90 degree. Therefore, triangle MNP is right angle triangle. Therefore, segment MP is hypotenuse. या काटकोन त्रिकोणाचा हा काय होईल? कर्ण होईल. Therefore, segment MP perpendicular, segment MP greater than segment MN. Segment MP greater than segment MN. आपल्याला माहित आहे काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. हा कर्ण आहे, त्यामुळे हा कर्ण या बाजूपेक्षा मोठा असणार आहे. MP ग्रेटर दॅन MN. पुढे as segment MN is a radius, point P can't be on the circle. पहा, आपल्याला माहित आहे MN ही त्रिज्या आहे. MP हा रेषाखंड MN पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ बिंदू P हा या वर्तुळावरती असू शकणार नाही. Therefore, no other point except point N of line L is on the circle. बिंदू N शिवाय रेषा N वरील दुसरा कोणताही बिंदू आपण घेतला, जसा आता इथं आपण P बिंदू घेतलाय, तसा आपण कोणताही जर बिंदू घेतला रेषा L वरील N बिंदू शिवाय दुसरा कोणता जर बिंदू घेतला तर तो बिंदू या वर्तुळावर असू शकत नाही. Therefore, line L intersects the circle in only one point N. म्हणजे काय? रेषा L ही या वर्तुळाला फक्त एकाच N ह्या बिंदूमध्ये छेदू शकते. Therefore, line L is a tangent to the circle. म्हणून रेषा L ही या वर्तुळाची काय आहे? स्पर्शिका आहे.
स्पर्शिक एखादी रेषा वर्तुळाची स्पर्शिका आहे असं आपण केव्हा म्हणतो? ती रेषा आणि ते वर्तुळ यांच्यामध्ये एकच कॉमन पॉइंट असेल, एकच सामायिक बिंदू असेल तरच ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे आपण म्हणतोय. इथं पहा, ही रेषा आहे L आणि ही M केंद्र असलेलं वर्तुळ यांच्यामध्ये L हा एकच बिंदू काय आहे? कॉमन आहे. L शिवाय दुसरा कुठलाही रेषा L वरील बिंदू त्या वर्तुळाचा बिंदू असू शकत नाही. म्हणून रेषा L ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे असं आपण म्हणू शकतो. हा टँजंट थेरमचा कॉन्व्हर्स आहे, व्यत्यास आहे. पुढचा भाग आहे, समजा एखाद्या प्रतलामध्ये एक वर्तुळ दिला असेल आणि एक बिंदू दिला असेल तर त्या बिंदूतून त्या वर्तुळाला आपण किती स्पर्शिका काढू शकतो असा विषय आहे. इफ that point is in interior of the circle, on the circle and exterior part of the circle, then how many tangents we can draw? पहा, इथं प्रत्येक फिगर मध्ये O केंद्र असलेलं वर्तुळ आहे. O केंद्र असलेलं वर्तुळ आहे. इथं आपण पॉइंट A हा इंटेरियर पार्ट मध्ये घेतलेला आहे, पॉइंट B हा ऑन द सर्कल घेतलेला आहे आणि पॉइंट C हा एक्सटेरियर पार्ट मध्ये आपण घेतलेला आहे. बिंदू A हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे, बिंदू B हा वर्तुळावर आहे, बिंदू C हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. आता या बिंदूमधून आपण त्या वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो असा विषय आहे. We cannot draw a tangent to the circle through the point which is interior of the circle. वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदूतून आपण त्या वर्तुळाला एकही स्पर्शिका काढू शकत नाही. नेक्स्ट, we can draw only one tangent to the circle through the point which is on the circle. वर्तुळावरील बिंदूतून त्या वर्तुळाला आपण एक आणि एकच स्पर्शिका काढू शकतो. And last, we can draw two tangents through the point which is exterior of the circle. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून आपण त्या वर्तुळाला दोन स्पर्शिका काढू शकतो. इथे या फिगर मध्ये पहा, C हा वर्तुळाच्या बाह्य भागात असणारा बिंदू आहे. या C बिंदूतून CM and CN, लाइन CM and लाइन CN अशा दोन आपण टँजंट्स स्पर्शिका काढू शकतो. आता इथे दोन स्पर्शिका आल्या, लाइन CM and लाइन CN are two tangents. Then segment CM and segment CN, these two segments are called tangent segments. लाइन CN या स्पर्शिका आहेत, परंतु रेषाखंड CM आणि रेषाखंड CN हे जे दोन रेषाखंड आहेत त्यांना आपण टँजंट सेगमेंट्स असं म्हणू शकतो, स्पर्शिका खंड असं म्हणणार आहोत. पुढचा भाग आहे टँजंट सेगमेंट थेरम. थेरम असा आहे, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. Tangent segments drawn from an external point, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड हे कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप असतात असे हे प्रमेय आहे. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिका खंड हे एकरूप असतात असा हा थेरम आहे. त्याची तर फिगर काढलेली आहे. काय दिले? गिवन in the figure, segment DP and segment DQ are tangent segments.
to a circle with center A. एक केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचे रेषाखंड डीपी आणि रेषाखंड डीक्यू हे दोन स्पर्शिका खंड आहेत. टू प्रूव्ह आपल्याला सिद्ध करायचं आहे these two tangent segments are congruent, that is segment DP congruent segment DQ. आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी एक रचना करावी लागेल, कंस्ट्रक्शन. ड्रॉ segment AP and segment AQ. AP आणि AQ हे दोन रेषाखंड काढा. प्रूफ पहा, आपल्याला DP आणि DQ कॉन्ग्रंट दाखवायचं आहे. हे दोन कॉन्ग्रंट दाखवायचे म्हटल्यानंतर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे दोन जे ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल APD आणि ट्रायंगल AQD, हे दोन ट्रायंगल्स आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. कोणत्या कसोटीने आपल्याला ते एकरूप दाखवावे लागतील पहा. इन ट्रायंगल APD and triangle AQD, APD आणि AQD या दोन त्रिकोणामध्ये angle APD is equal to angle AQD is equal to 90 degree. APD आणि AQD हे दोन कोण 90 अंशाचे. कारण काय? याला कारण तुम्ही टँजंट थेरम म्हणा, स्पर्शिका प्रमेय म्हणा, किंवा अँगल बिटवीन टँजंट अँड रेडियस असं जरी म्हटलं तरी चालतं. In these two triangles, these two angles are 90 degree. Then segment AD congruent segment AD. सेगमेंट हा शब्द न वापरता तुम्ही हायपोटेन्युअस शब्द वापरला तर तो जास्त योग्य होईल. हायपोटेन्युअस AD congruent hypotenuse AD. Then segment AP congruent segment AQ. याला आपल्याला कारण लिहिता येईल कॉमन साइड. याला कारण लिहिता येईल आपल्याला रेडियस of the same circle. Therefore triangle APD congruent triangle AQD hypotenuse side test. या दोन त्रिकोणामध्ये हे दोन कोण 90 अंशाचे आहेत. टँजंट थेरम. या राइट अँगल ट्रायंगलचा एडी हायपोटेन्युअस, या राइट अँगल ट्रायंगलचा एडी हायपोटेन्युअस कॉमन आहे. हायपोटेन्युअस एडी कॉमन हायपोटेन्युअस एडी कॉमन साइड. या ट्रायंगलची साइड एपी कॉन्ग्रुएंट या ट्रायंगलची साइड AQ. साइड एपी कॉन्ग्रुएंट साइड AQ. कारण आहे रेडियस ऑफ द सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. देयरफॉर these two triangles are congruent. हे दोन त्रिकोण एकरूप होतील. कसोटी आहे कर्ण भुजा कसोटी. या दोन काटकोन त्रिकोणांचा कर्ण एकरूप आहे. एक एक बाजू एकरूप आहे. हायपोटेन्युअस साइड टेस्ट न हे दोन ट्रायंगल्स कॉमन होतील. देयरफॉर सेगमेंट DP congruent segment DQ. हे दोन ट्रायंगल्स एकरूप म्हणून ह्या दोन बाजू एकरूप. याला कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. एकरूप त्रिकोणांच्या ह्या संगत बाजू आहेत म्हणून त्या एकरूप आहेत. असा हा टँजंट सेगमेंट थेरम होता की जो परीक्षेला अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला सिद्ध करा म्हणून विचारतात
किंवा यावर आधारित आपल्याला उदाहरण विचारतात। इथं पुस्तकामध्ये हा जो थेरम दिलेला आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे। इथं हे जे आहे ही जागा ब्लँक दिलेली होती। पुन्हा याचं जे कारण आहे इथं कारण आहे ते कारण आपल्याला द्यायचं आहे कॉमन साइड। पुढं हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत त्याचं इथं कारण आपल्याला द्यायचं आहे आणि पुढं याचं जे कारण आहे ते सुद्धा आपल्याला लिहायचं आहे। जिथं जिथं एखादा थेरम ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात दिलेला असतो किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी विचारलेली असू दे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या काही रिकाम्या जागा असतात त्या आपण लिहिल्यानंतर त्याच्याखाली अंडरलाईन करणं हे फार गरजेचं असतं। ही ऍक्टिव्हिटी 2 मार्काला विचारली जाते। 2 मार्कासाठी इथं 4 आपल्याला रिकाम्या जागा असतात आणि ही जी हा जो थेरम आहे हा थेरम परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। प्रॅक्टिस सेट 3.1 पाहतोय। त्यातलं पहिलं एक्झाम्पल असं आहे त्याची ही फिगर आहे। इन द adjoining figure radius of a circle with center C is 6 cm. Then line AB is a tangent at point A. Answer the following questions. First question is, what is the measure of angle CAB? पहिलं उदाहरण असं आहे त्याची ही आकृती आहे। सी केंद्र असलेल्या वर्तुळाची AB ही स्पर्शिका आहे। या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे। आपल्याला मेजर ऑफ अँगल CAB काढायचा आहे। CAB या कोनाचं माप काढलं पाहिजे। उदाहरण आपण सोडवतोय। ड्रॉ सेगमेंट CA। यासाठी पहिल्यांदा आपल्याला रेषाखंड CA काढला पाहिजे। Therefore, angle CAB is equal to 90 degree. CAB हा जो कोन आहे या कोनाचं माप येईल हा कोन येईल 90 अंशाचा। फाय विचारले का याला कारण आहे टॅन्जंट थेरम स्पर्शिका प्रमेय। काय स्पर्शिका प्रमेय आपलं वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते। ही टॅन्जंट आहे रेडियस आहे आणि हा या दोघांमधील कोन आहे त्यामुळे अँगल CAB हा जो आहे तो 90 डिग्री आहे। सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB? डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB। रेषा AB पासून C बिंदूचं अंतर काय आहे असे विचारलेलं आहे। पहा कोणत्याही एखाद्या बिंदूचं एखाद्या रेषेपासूनचं अंतर जेव्हा विचारतात तेव्हा ते अंतर म्हणजे लंब अंतर असतं परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं। पहा समजा इथे एखाद्या रेषा आहे आणि इथे एखादा पॉइंट आहे। या पॉइंटचं या रेषेपासूनचं अंतर किती विचारलं तर आपल्याला ते अंतर असं करावं लागेल त्या बिंदूतून त्या रेषेवरती पहिल्यांदा परपेंडिक्युलर काढा लंब काढा आणि या परपेंडिक्युलरचं जेवढं लेंथ येईल या लंबाची जेवढी लांबी येईल ती लांबी म्हणजे या बिंदूचं या रेषेपासूनचं अंतर असतं। इथं काय आहे पहा CA perpendicular AB, therefore CA is perpendicular distance, therefore the distance of point C from line AB is length of CA. CA ची लांबी म्हणजेच C या बिंदूचं AB या रेषेपासूनचं अंतर आहे। But CA is radius and radius is 6 cm. Therefore, distance of point C from line AB is 6 cm.
बिंदू सी चं रेषा AB पासूनचं अंतर आहे 6 सेंटीमीटर. Then third question is distance AB equal to 6 cm. Then find distance BC. AB जर 6 सेंटीमीटर असेल तर BC काढायला सांगितलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट BC. AC is radius that is 6 centimeter. AB is given 6 centimeter. We have to find distance BC. See here, triangle ABC is right angle triangle. हा त्रिकोण तुम्हाला काटकोन त्रिकोण दिसतोय. Then in this right angle triangle, two sides are given, and we have to find this third side that is hypotenuse. We can use Pythagoras theorem. In right angle triangle ABC, by Pythagoras theorem, काय आहे पायथागोरस थेरम? Square of hypotenuse is equal to sum of squares of remaining two sides. Length BC square is equal to length AC square plus length not BC square, length AB square. Then AC is 6 square, AB is 6 square, 36 plus 36, that is 72. Length BC square is equal to 72. Taking square root both sides, दोन्ही बाजूंचा वर्गमूळ काढून length BC is equal to square root of 72 square root of 36 into 2, that is 6 into root 2 सेंटीमीटर. आपल्याला length BC काढायची आहे. length BC आलेली आहे 6 into root 2 सेंटीमीटर. Then fourth question is, what is the measure of angle ABC? Measure of angle ABC विचारलेला आहे. why? त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. ABC हा जो अँगल आहे या अँगलचा आपल्याला माप विचारलेला आहे. पहा कसं काढता येईल आपल्याला. In triangle ABC, AB is equal to AC. Given AB and AC समान है. AB 6 centimeter, AC 6 centimeter. Therefore, AB is equal to AC. Therefore, triangle ABC is isosceles triangle. हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतोय, आयसोसेलेस ट्रायंगल. Therefore, angle ACB is equal to angle ABC. कारण काय? angles opposite to congruent sides. पहा या त्रिकोणामध्ये ह्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे.
एखाद्या त्रिकोणामध्ये एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. या बाजू समोरचा हा कोन, या बाजू समोरचा हा कोन, हे दोन कोन एकरूप असतात. तेच इथं आहे अँगल ACB इज इक्वल टू अँगल ABC. त्याला आपण इक्वेशन 1 लिहूया. नाउ in triangle ABC we know sum of angles of triangle is 180 degree. Therefore in triangle ABC angle CAB plus angle ACB plus angle ABC is equal to 180 degree. CAB, ACB, ABC तीन कोणांच्या मापाची बेरीज 180 आहे. But angle CAB is 90 degree plus angle ACB plus angle ABC is equal to 180 degree. Therefore angle ACB plus angle ABC is equal to 180 minus 90 degree. Therefore twice angle ABC is equal to 90 degree. पहा त्याला कारण आहे from 1. एक मध्ये काय आहे ACB आणि ABC हे दोन कोन समान आहेत. हे दोन कोन समान असतील तर या दोन कोनांची बेरीज म्हणजे त्यापैकी कुठल्या तरी एका कोनाची दुप्पट. हेच मी लिहिलेलं आहे 2 into angle ABC is equal to 90 degree. Therefore angle ABC is equal to 45 degree. आणि आपल्याला angle ABC विचारलेला आहे तो इथे आलेला आहे 45 डिग्री. असं हे पहिलं उदाहरण होतं.